तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सूरज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काल आपण पेनवरून निघालो होतो, पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग केली आणि सकाळी पोचलो रतनवाडी येथे। त्यानंतर आपण रतनगड किल्ल्याचा 7 किलोमीटरचा ट्रेक सकाळी पूर्ण केला, दिवसभर किल्ला बघितला, दुपारी खाली उतरलो। आता आपण सध्या आलो आहे पासनी गावात। या पासनी गावातून आज आपण हरिश्चंद्रगड हा ट्रेक करणार आहोत। तर आपल्याला यायला इथे खूप टाईम झाला। तर आता बघू शकता पूर्ण अंधार आहे, सर्व टॉर्चच्या उजाडावर सर्व आज आपण ट्रेक करतोय। इथं सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण नेहमीच इथे बिबट्याचा वावर असतो, त्यामुळे आम्हाला सुद्धा मोठा एक ग्रुप मिळाला, त्यांच्यासोबत ट्रेक करायचं ठरवलं आहे। तर आता बघूयात आपला ट्रेक कसा होतोय। वरती आपला टेंट वगैरे बुक आहे, त्याच्यामुळे वरती जाऊ, आपण जेवण वगैरे करू आणि मग आराम करू। तर चला आता बघूया रात्रीच्या अंधारात आपला ही जंगल सफारी कशी होते ते। कालोख चिरत जाणारी ही वाट, फक्त पायांचा आवाज आणि वरती ताऱ्यांचं छत्र। हरिश्चंद्रगडाची ओढ आम्हाला रात्रीसुद्धा शांत बसून देत नव्हती। एक वेगळीच जादू असते या हरिश्चंद्रगडात। आता आपली जी मुख्य चढण होती ती संपलेली आहे आणि आपल्याला हा रेलिंगचा पैसे लागलेला आहे, जो या रात्रीच्या अंधारात चढायचा आहे। खूप हार्ड पॅसेज आहे, बट काही करून आपल्याला लवकर इथून जायचं आहे, कारण कुठूनही कधीही बिबट्या इथे येऊ शकतो। आम्हाला खाली गार्डने अगोदर सांगितलेलं आहे की बिबट्याचा वावर आजकाल खूप वाढलेला आहे। तर जोपर्यंत आपल्यासोबत मोठा ग्रुप आहे तोपर्यंत लवकरात लवकर आपण इथून पार पाडण्याचा प्रयत्न करू। थकवा जाणवतोय, पण उत्साह कमी होत नाहीये। प्रत्येक पाऊल आम्हाला त्याच्या अजून जवळ घेऊन जाते। निसर्गाशी एकरूप होण्याचा हाच खरा प्रवास आहे, जिथे रस्ता आणि मंजिल दोन्ही सुंदर आहेत। रात्रीच्या अंधारात ट्रेकिंग करणं किती कठीण असतं, कुठेच काय दिसत नाही। या साईडला काढा तर एक साईडला मोठा डोंगर, आणि आपल्याला या रात्रीच्या अंधारात बघा खाली दगड आहेत, चिकट आहे, अशा रस्त्यातून जावं लागते। खूप कठीण रस्ता। आता इथे बघा, आणि रात्रीच्या अंधारात काहीच दिसत नाही, सावधपणे आपल्याला इथून पार करावं लागेल। आणि आपल्याला बिबट्याचा अजिबात भीती वाटत नाही, कारण आपल्यासोबत कन्याचा वाघ आहे, दुसरा बॉडी बिल्डर आहे, तो तर बोलते की हाताने उचलून मारेन त्याला। मयूर इकडे बघ, बॉडी दाखव हो, दे कोकणकडे हो। आज करते काय पाहिजे। चला आपण सावधरित्या पुढे जातो। इथे बघा राहण्यासाठी योग्य जागा सुद्धा आहे। पुढे जाताना एक मध्ये इको पॉइंट लागतो, ते आपण आवाज टाकू। सावकाश चला, मागं थांबू, आहे तर रेलिंग आहे पुढे लगेच। चला बघा बायकोची कशी काळजी घेतली जाते, केअर, ह्याच्यासाठी प्रेम लागतं। आकाशातला हा जादुई खेळ, जसं काही चंद्र स्वतः आमच्या स्वागत करायला आलंय। हे दृश्य फक्त कॅमेऱ्यात नाही तर डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे।
गडाच्या कुशीत पोचलो आणि त्या बोचऱ्या थंडीत गरमागरम मॅगी, हा हा हा. पहाडाच्या थंडीत आणि ट्रेकनंतर मॅगीची चव काही वेगळीच असते. तर शिवसकाळ मित्रांनो, आज आपण हरिश्चंद्रगडावर आहोत. काल आपण रतनगड केला, नंतर रात्रीची ट्रेक करून आपण हरिश्चंद्रगडावर आलो. मॅगी वगैरे बनवली, रात्री खाल्ली आणि टेंटमध्ये झोपलो. तर आज आता आपण आलो आहे ते म्हणजे कोकणकडा पाहायला. हे बघा, ही पूर्ण कोकणकडाची रॅलिंग. तर अगोदर कोकणकडाला रॅलिंगच्या त्या साईडला जाऊन देत होते, पण काय गेल्या वर्षी जो ॲक्सिडेंट झाला त्यानंतर कोकणकडाला त्या रेलिंगच्या पुढे जाऊन देत नाही. आता इथे गाठ ठेवलेले आहेत. तर आता चला जाऊया आणि पाहूया कोकणकडा. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत कोकणकडा येथे. तर आपल्याला फोटो आणि व्हिडिओचा येड आहेत, तर त्याचा वाद नाही. तर इथं आल्यानंतर आता आपल्याला ड्रोन शूटसुद्धा मिळतात, रिजनेबल रेट आहेत. तर आता आपण विचारू ते कसे आणि काय प्राईस आहे. तर दादा, तुमचं नाव काय? माझं नाव दौलत गोंडे, मी राहणारा पाचणीचा आहे. आणि हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला जे गाव आहे तिथून वरती येत असतो मी आठवड्याच्या 2 दिवस. आठवड्याचे 2 दिवस म्हणजे पूर्ण वीकमध्ये नसता येतं? नाही, पूर्ण वीकमध्ये नसतो. आठवडे शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असते तेव्हा हरिश्चंद्रगडाला गर्दी असते, त्यावेळेस वरती येतो आम्ही. आणि काय ड्रोन शॉट मिळतो का तुमच्याकडे शूट करून? माझ्याकडं ड्रोन आहे आणि मी पर पर्सन 300 रुपये, ग्रुपमध्ये असतं तर 500 रुपये, अशा पद्धतीनं एक कोकणकड्याचा आणि जे मेन मंदिर आहे आपलं शंकराचं, तिथलचे व्हिडिओ शूटिंग काढून देत असतो ड्रोन. हो का? आणि तरी व्हिडिओची क्वालिटी कशी असते? माझ्याकडं DJI मिनी 5 Pro आहे, त्याच्यामुळं ज्यांना ड्रोनची माहिती आहे त्यांना माहितीच आहे की क्वालिटी कशी राहते. तरी पण 4K मध्ये याची शूटिंग राहते. ओके. आणि जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर शक्यतो मी इथंच असतो कोकणकड्याला, रेलिंग जवळ वगैरे. आणि तसं कॉल वगैरे करून यायचं असलं तर नंबर सांगू शकतो मी. नंबर सांगतो 70 30 11 67 90. ठीक आहे. तर आपण पण इथे मला मेसेज पण करू शकता, जर कॉल वगैरे नाही झाला तर मेसेज पण करू शकता. ठीक आहे. तर आता आपण पण ड्रोन शूट केलेला आहे. आपले व्हिडिओ सुद्धा खूप सुंदर बनवले आहे यांनी. तर थँक्यू दादा. थँक्यू. आणि जर वरती शनिवार रविवार सोडता पण जर आधीमध्ये यायचं असलं तर मला एक मेसेज टाकला तर मी तुमच्यासाठी वरती शूटिंगला येतो. काय अडचण नाही, तसं की एका शूटिंगसाठी येणार नाही वगैरे तसं काही नाही. मी तुमच्या एका शूटिंगसाठी सुद्धा पण वरती येऊ शकतो. काय अडचण नाही. मित्रांनो, ड्रोनची क्वालिटी बघायची असेल तर आपली यूट्यूब व्हिडिओ नक्की बघा. तर फायनल तुम्ही मागच्या बाजूस बघू शकता, हा कोकणकडा पूर्ण ही रेलिंग, पण तिथे गाड होते त्याच्यामुळे फोटोशूट करण्यासाठी आपण कोकणकडाच्या दुसऱ्या साईडला आलो होतो. आणि हा पाठीमागे बघा, ही नलीची वाट, इथून सुद्धा वरती येते. हरिश्चंद्रगडाला एकूण 8 वाटा आहेत. तर आता आपण जाऊया. आज मेन गोष्ट म्हणजे आज आपण इथे ड्रोन शूटसुद्धा केलेलं आहे. तर आता चला, आता आपण हरिश्चंद्रचं मंदिराचं दर्शन घेऊ, तिथून नंतर महादेवाचं दर्शन घेऊ आणि नंतर खाली उतरू. आणि मग समोर आला सह्याद्रीचा अभिमान कोकणकडा. त्या वाऱ्याचा वेग आणि ही खोल दरी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते. इथे उभं राहून स्वतःचाच विसर पडतो. तर मित्रांनो, मगाशी आपण कोकणकडा बघितला, येताना वाटेत हा बघा सुंदर असा फुलगुच्छसुद्धा बनवला. तर आता आपण चाललो आहे गणेश गुफा पाहायला. ती बघा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे गणेश गुफा आहे आणि तिकडून आल्यानंतर हा बघा इथे कुंड, याच्या साईडलाच आपल्याला हरिश्चंद्राचं मंदिर आणि त्याच्या साईडला महादेवाची पिंड, हे सर्व दर्शन करायला मिळेल. सध्या हे बघा आपली माणसं चालले गणेश गुफेच्या दिशेने. तर चला आपण पण गुफा सर्व चाललेत, चला आपण पण जाऊन दर्शन घेऊया. आपल्याला 5 गुफा पाहायला मिळतात. ह्यातीलच एका गुफेत गणपतीची मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि हा छोटासा झरणा आहे त्याच्यावरून चालू. मित्रांनो, इथं आल्यानंतर आपल्याला गणेशजींच्या मूर्तीचं दर्शन होतं. ही बघा भली मोठी मूर्ती, ही कातलात कोरलेली आहे, ही बघा. तर आता आपण दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. आपण वरती इथं बघा गणेश गुफेचं दर्शन घेतलं आणि आपल्या मागे हा हरिश्चंद्राचं मंदिर, इथे आता दर्शन घेणार आहोत.
इथे समोरला हा इथे समोरला हा गणपतीचं मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन समोरला हा बघा हा कुंड पिण्यायोग्य पाणी आहे. त्याच्यानंतर हा हरिश्चंद्राचं मंदिर. हा आपल्या मागच्या बाजूस कुंड बघायला मिळेल हे बघा. आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे. पाणी पिण्यासाठी यूज करू शकतो. इथे छोटे छोटे मासे बघू शकतो इथे हे बघा. खूप लहान लहान दगडांच्या भिंतीत लपलेला हा इतिहास, हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि व्हायब्रेशन्स, ट्रेकची खरी पूर्णता इथेच होते. हर हर महादेव. हा माझे हरिश्चंद्र मंदिर. तर इथे आपण दर्शन घेतलं. त्यानंतर आता आपण इथे समोरला आहे बघा ही महादेवाची गुफा आहे. इथे सध्या कमरेवर पाणी आहे. त्या पाण्यातून उतरून आपल्याला महादेवाचं दर्शन घ्यायला लागणार आहे. तर आता आपण इथे जातोय आणि दर्शन घेऊया. बघूया किती चांगल्या रीतीने आणि कशा प्रकारे आपलं दर्शन होतं इथे. तर मित्रांनो फायनली आपलं महादेवाचं दर्शन झालेलं आहे. पाणी खूप थंड आहे पण खूप मजा आली. आणि इथे आल्यानंतर तर इथं आल्यानंतर पूर्ण आपला थकवा सगळा निघून गेला. सुंदर दर्शन झालं. तर आता चला आपण बाहेर जाऊया. हा खूप सुंदर एक्सपिरियन्स झाला. खूप सुंदर इथे दर्शनसुद्धा झालं. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा मिळू नवीन व्हिडिओमध्ये.